हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता संध्याकाळ झाली आणि जसं आपण परवा मालपुरी तुम्हाला दाखवली कशा पद्धतीने बनवले जातात, तर आजच्या व्हिडिओमध्ये पण एकदम साधी सोपी सरळ पटकन होणारी अशी रेसिपी म्हणजे कॉर्न. तर आज आपण करणार आहोत एकदम फ्रायवाले कॉर्न, म्हणजेच काय तर फ्राय मक्के करणार आहोत आपण. तर कशा पद्धतीने केले जातात आणि एकदम पटकन असे होतात. आणि ह्या दिवसांमध्ये पावसाळ्यामध्ये आमच्याकडे बाजार वगैरे भरतो. तर कालच बाजार भरलेला, आमच्याकडे शनिवार बाजार भरतो. तर शनिवार बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स येतात आणि पावसाळ्यामध्ये तर खूपच येतात. तर त्याच्यामध्ये मकेसुद्धा येतात आणि आत्ता मके एकदम कोळे असतात, त्याच्यामुळे गोडसुद्धा लागतात. तर म्हटलं चला आपण पण बनवूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया रेसिपी. तर तुम्हीसुद्धा बनवू शकता. तर चला आपण आता कॉर्न वगैरे आणलेले आहेत, तर त्याचं पण बनवूया. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, पटकन सबस्क्राईब करा, कारण की आपले 7K म्हणजे 7,000 तर आपले सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे. तर काहीतरी 30 सबस्क्रायबर काहीतरी आपल्याला बाकी आहे. तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले 7K फायनली होऊन जातील. तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता मी दाखवते कशा पद्धतीने आपण करणार आहोत. ते एकदम झटपट होतात आणि संध्याकाळचा नाश्त्याला पण तुम्ही खाऊ शकता. पाऊससुद्धा असेल तर तरी पण तुम्ही खाऊ शकता. तर चला बनवूया आपण. तर इथे आहे ना मस्तपैकी भांडं वगैरे घेतलं आहे आणि आपला कॉर्न पण मी इथे आणलेला आहे. तर एका कॉर्नचे पण भरपूर होतात. तर इथे मी आता काढायला घेते आणि ही काढायची पण एक ट्रिक आहे, ती तुम्हाला पुढे सांगते. सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. एकदम झटपट होतात आणि आता तुम्ही जर उकडवून वगैरे खात असाल तरी पण ते छान लागतात. तुम्ही असे करून खाल्लेत तरी काही हरकत नाही. पण जर भाजायला गेलात तर आपल्याला वेळ खूप लागतो. पण तुम्हाला जर पटकन खायचे असतील ना, तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि एकदम भारी लागतात, जास्ती वेळ पण लागत नाही. तर आता ह्या दिवसांमध्ये जे मके येतात ना, एकदम कोळे असतात आणि एकदम गोड असतात, खूप म्हणजे खूप गोड असतात. तर ह्या दिवसांमध्ये ती वेगळीच चव लागते आणि आमच्याकडे बाजार भरतो, त्या बाजारामधून आपण हे आणलेले आहेत. तर अशा पद्धतीने आता आपण इथे ना सगळे काढून घेणार आहोत मके. आणि ना हे खूप कोवळे आहेत, त्याच्यामुळे ना काढताना पण ना ते फुटतायत वगैरे. पण ह्याची काढायची ट्रिक आहे, ती तुम्हाला मी सांगते. आता ना ह्याची काढायची ट्रिक काय आहे, तर ना एक रो असेल ना, तो म्हणजे जे आता तुम्ही मके जर बघितले ना, तर रोमध्ये असतात, सरळ रेषेत असतात. ती एक जरी रेषा तुम्ही सुरूने पूर्णपणे काढलीत ना, तरी म्हणजे आजूबाजू जेवढ्या मके आहेत ना, ते इझिली निघतात. ही ट्रिक आहे काढायची, पण मी आता काढणार नाही, मी दाखवते बघा. हे जे रो असतात ना, हे तुम्ही एक रो जरी काढला तरी बाकीचे इझिली निघतात. पण हे खूप कोवळे आहेत, तर त्याच्यामुळे ना आपण आहे ना तसं करणार नाही, तर सगळे वाट लागतील. त्याच्यामुळे ना मी एक करून हातानेच काढते. कोवळे आहेत म्हणून. जर तुम्ही अजून वगैरे असतील आणि जर भाजी वगैरे करायची असेल ना, तर तुम्ही तसे काढू शकता. एकदम पटकन येतात आणि पटकन काढून पण होतात. तर अशा पद्धतीने ते काढले जातात. तर इथे मी एक एक करून काढते बघा मस्तपैकी. आणि आता कशी संध्याकाळ वगैरे होते आणि आपल्याला काही ना काहीतरी गरम-गरम असं खाऊसं वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सीझनला हे असे मके करून खाऊ शकता. आता मक्यांपासून खूप काय-काय बनतं. पकोडे बनतात, मक्याची भाजी बनते, असे फ्रायवाले बनतात. अजून खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तर तुम्ही ही व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही पण ट्राय करून बघा. खूप भारी लागतात हे. आणि ह्याच्यामध्ये जास्ती काही असं खूप काही टाकावं लागत नाही. आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात ना, त्या तुम्ही टाकू शकता. तर संध्याकाळ झाली होती, म्हटलं चला आपण पण बनवूया. तर इथे काढून थोडेसे झालेले आहेत, थोडे मी अजून काढते. तर असे बघा एक करून मस्तपैकी काढायला घेतलेले आहेत मी इथे. तर ना मके खूप छान लागतात. गोड असतील ना, ते छान लागतात. आणि नंतर मग ते जून वगैरे आले ना, की तेवढे खाईन. आता जून आणि ना कोवळं कसं ओळखायचं बाहेरून मी तुम्हाला ते सांगते. कोवळी जे असतात ना मके, ते बाहेरून एकदम हिरव्यागार असतात. म्हणजेच काय, तर त्याच्यावरच्या ज्या साली असतात ना, एकदम हिरव्यागार असतात. आणि जे जून असतात ना, त्याच्या साली जर तुम्ही बघायला गेलात ना, अशा सुकल्यासारख्या असतात बघा. किंवा असा एक पिवळ्या कलरचे पानं वगैरे ती होऊन जातात सुकल्यानंतर. तर ते ते जून असतात मके. आणि एकदम हिरवे तुम्हाला एकदम वरची साली बघायला मिळाल्या ना, एकदम हिरव्यागार, तर समजून जाते की ते जे मके आहेत ते कोवळे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता. आणि आता हा सीझन आहे ना, ह्या सीझनला बहुतांश जे मके असतात ते कोवळेच असतात. थोडं आता हा महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये जे मके वगैरे येतात ते खूप जून असतात. तर त्या भाजीसाठी वगैरे परफेक्ट आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर हे गोड आणि तिखटचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका. एकदम सोपं बनतात हे आणि खायला पण खूप भारी म्हणजे खूप भारी लागते. मी याआधी पण बनवलेले आहेत. तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया आणि घरी होतंच. म्हटलं चला बनवूया आता आपण. तर इथे आपल्याला काय-काय लागणार ते पुढे बघाल तुम्हाला दाखवते मी. तर इथे आपले कॉर्न घेतलेले आहेत मस्तपैकी आणि लिंबू घेतलेला आहे. तर आपल्या कढई पण छानपैकी ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने
कॉर्न मी धुवून वगैरेच घेतलेले आहेत. तर इथे मी बटर वापरलेलं आहे. बटरमध्ये खूप छान लागतात. तर तुम्ही बटर घ्या किंवा तेलात जरी केलात तरी काही हरकत नाही. बटरमध्ये एक छान वेगळीच टेस्ट येते. फक्त थोडं टाकताना मीठ थोडंसं कमी टाकायचं, कारण की बटर पण थोडं खारटच असतं त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने बघा बटर थोडं मी टाकलेलं आहे. आता आपले जे कॉर्न आहेत ते मी सगळे टाकणार आहेत आणि ना कॉर्न उडतात पण खूप हां. आता तुम्हाला पुढे बघायला मिळेल. ते जसे गरम होतात ना तसे ते असे फुगल्यासारखे होतात आणि असे उडतात सुद्धा. तर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर चीज वगैरे पण तुम्ही टाकू शकता, पण ते खूप ना खारट होतं. त्याच्यामुळे ना चीज जरा कमी टाकायचं जर तुम्ही चीजमध्ये करणार असाल तर. तर इथे बघा मस्तपैकी आपले कॉर्न आहेत ते आता मी टाकलेले आहेत आणि इझिली 5 मिनिटात होऊन जातात. ह्याला जास्ती काही आपल्याला शिजवायची काही गरज नाही. ह्या ऑलरेडी छानपैकी वाफेवरती होऊन जातात, कारण की ते खूप कोवळे असतात. वरची जी साल असते ते एकदम मऊसर असते, त्याच्यामुळे पटकन होऊन जातात. तर इथे मी मस्तपैकी हे करायला घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण काय-काय टाकणार आहोत ते तुम्हाला पुढे मी सांगते. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता. बटरमध्ये टाकलं ना तर खूप छान लागतं. तेलामध्ये पण तुम्ही करू शकता. तर इथे मी आता ह्याच्यामध्ये थोड्या वेळानंतर मसाले वगैरे टाकणार आहे आणि लिंबू मसाले जसं आपण भाजतो वगैरे त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. तर असे ना मस्तपैकी हलवून घ्यायचे जोपर्यंत थोडे असे ना खालून लागत नाही ना, म्हणजे वरची जी साल जोपर्यंत अशी ब्राऊन होत नाही ना, तोपर्यंत मस्तपैकी हे करत जायचं आणि ना एकदम स्लो ठेवायचं, नाही तर ना खालून पूर्ण करपणार. त्याच्यामुळे एकदम स्लो गॅसवरती हे असे ना फ्राय करायचे थोडक्यात. तर असं एकदम ब्राऊन थोडा कलर आला ना त्यांना थोडे, की त्याच्यानंतर मसाले वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये हे टाकू शकता. तर अशा पद्धतीने छानपैकी हलवून घ्यायचे जरा आणि पटकन बनतात आणि मस्त एकदम टेस्टी लागतात. तुम्हाला पुढे बघायला मिळेल याच्यामध्ये असे मक्के आहेत ना, असे ते फुगल्यासारखे तुम्हाला बघायला मिळतील. तर ते गरम झाले ना, की असे ते फुगतात नंतर आणि नंतर गार वगैरे झाले ना, की एकदम थोडे नॉर्मल होतात. तर आता गरम आहेत त्याच्यामुळे ते असे फुगीर दिसतील तुम्हाला. त्याच्यामध्ये मी मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर ते मी ते लिंबू टाकलेलं आहे. तर ह्या लिंबूमधून थोडा रस येत नव्हता. सो खूप जाड होतेच वरची साल त्याच्यामुळे. तर जेवढं जमते तेवढं टाकलं. सो लिंबू टाकलात ना, तर खूप भारी लागते वरून टेस्ट. तर ह्याच्यामध्ये मसाला, लिंबू आणि थोडं आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये आपलं मीठ थोडंसं टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण लिंबू पण टाकलेला आहे. तर एकदम छानपैकी हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवायचं आणि मस्तपैकी आपले जे काही फ्रायवाले मके आहेत ते एकदम रेडी आहेत. तर अशा पद्धतीने आपले जे मके आहेत ते एकदम इथे रेडी आहे. सो व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हीसुद्धा बनवा. तर थोडे बघा तुम्हाला ना असे ते भाजल्यासारखे बघायला मिळतील. तर मी परत एकदा ना लिंबू पिळून टाकलेला आहे तोच. वरची साल जरा कडक आहे त्याच्यामुळे मला पिळता नाही आला एका हाताने. एका हातात माझा फोन आहे त्याच्यामुळे. तर इथे मी लिंबू पण पिळून टाकलेला आहे मस्तपैकी. तर कलर तरी छान दिसतोय. मी थोडं ना मसाल्याचं प्रमाण कमी ठेवलं, कारण की जो गोडवा आहे ना मक्यांमधला तो आणि थोडा मसाला जर असेल ना तर भारी लागतं. अति पण मसाला टाकायचा नाही, तर ते राखट होतं, खूप तिखट होतं. तर मीडियममध्ये ठेवायचं, खूप भारी लागतात. तर अशा पद्धतीने आपले मके एकदम रेडी आहेत बघा. कलर पण मस्त आलेला आहे आणि वरून मी थोडं मीठ टाकलेलं आहे. जास्ती नाही टाकलेलं, थोडंसंच टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले जे काही फ्राय मके आहेत ते एकदम रेडी आहे. सो तुम्हीसुद्धा ट्राय करा. कसे लागतात मला नक्की सांगा. खूप भारी लागतात. कोवळे असतील तर हां. जून असले तर एवढे चांगले नाही लागत. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या इथे झालेले आहेत मके. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हीसुद्धा असे बनवू शकता. बघा किती छान दिसतात. एकदम भारी असे, पटकन असे होणारे. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.